नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आता बघा इथे सगळेजण आले आहे किचनमध्ये, देवांश पण आलेला आहे आणि इथे आता बघा माझी गप्पा करणार आहे। मी डाळ घेतलेली आहे, सॉरी अप्पे, दिस इज अ चना डाळ। हे आता असं आमचं बॅटर तयार आहे आणि किचनमध्ये बघा किती पसारा आहे माझ्या। उडदाची डाळ थोडीशीच होती आणि इकडे तांदूळ आणि चण्याची डाळ टाकलेली आहे। मी अप्पे करणार आहे उद्या आणि डोसे बनवणार आहे। आता इथे बघा मी बॅटर तयार झालेलं आहे माझं। हे सगळं दोन्ही मिश्रण मी बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये। आता याला मी रात्रभर फर्मेंट होण्यासाठी झाकून ठेवणार आहे। ये मोमोज, इडली, सांबार ये सब मत खाया करो, ये सब मत, ये मेरे बिना। हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर इथे बघा आता डोस्याचं बॅटर पण तयार आहे आणि इकडे चटणीसाठी मी दाणे पण भाजून घेत आहे। या तुम्ही पण माझ्यासोबत। आणि इकडे देवांश पण आला आहे चिप्स खायला। हे बघा किती मस्त झालं आहे माझं बॅटर। वाव, बॅटर पण छानपैकी असं फ्लफी झालेलं आहे। आता मी सगळं हे एकजीव मिक्स करून घेत आहे आणि इकडे चटणीसाठी मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे, फुटाण्याचे पण सालं काढून घेतलेले आहे आणि कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण, जिरं, हिरवी मिरची असं सगळं मी याची पेस्ट करून चटणी करणार आहे डोश्यासोबत खायला। आणि इथे बघा आता मिक्सरच्या पॉटमध्ये शेंगदाणे आणि फुटाणे दोन्ही पण डाळ घेतलेली आहे, 4 हिरवी मिरची, लसूण आणि कढीपत्ता आणि खूप सारा सांबार असं आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आणि यामध्ये जिरं, मीठ आणि चिंच पण टाकले होते मी, पण ते व्हिडिओ स्किप झाला आहे माझ्याकडनं। इथे बघा मस्त असं बारीक करून घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार आपल्याला यामध्ये जेवढं बसते तेवढं पाणी टाकायचं आहे। जशी आपल्याला चटणीची कन्सिस्टन्सी हवी आहे तसं पाहिजे आहे। आणि हे बघा किती मस्त अशी चटणी झालेली आहे आपली। आणि त्यानंतर यावर टाकण्यासाठी फोडणी केलेली आहे, जिरं, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी यावर आपल्याला टाकायची आहे। खूप टेस्टी लागते यामुळे चटणीमध्ये पण एक चांगला स्वाद येते कढीपत्त्याची फोडणी टाकली तर। इथे मस्त बघा कढीपत्त्याची आता फोडणी टाकलेली आहे। आता चटणी पूर्णपणे तयार आहे आपली खाण्यासाठी आणि हे आता चांगली मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला। त्यानंतर लसूण, कांदा, टोमॅटो, सांबार हे सगळं बारीक चिरून घेतलेलं आहे मी अप्पे करण्यासाठी। आणि यामध्ये जे घोल आहे आपलं डोश्याचं बॅटर ते अर्धं यामध्ये टाकायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। या मिश्रणाचे मी अप्पे करणार आहे। अप्पे आणि डोसे दोन्ही पण केले होते मी। आणि इथे बघा हे मुलांसाठी फिक्के अप्पे करत आहे, बिगर कांदा टोमॅटोचे साधे। आणि इकडे डोसा करायला घेतला आहे। डोसा पण पहिला डोसा खराब झाला होता, त्यानंतर दुसरा डोसा बघा तुम्ही किती मस्त क्रिस्पी झालेला आहे। इकडे साईडनं अप्पे होता, इकडे डोसा पण चालू आहे। आता सगळ्यात पहिलं ताट देवांशला देत आहे मी, डोसा आणि अप्पे आणि चटणी। देवांशला तर खूपच आवडला होता। मस्त डोसा खूप मस्त क्रिस्पी झाला होता। हे बघा तुम्ही बघू शकता त्याचा शेप किती मस्त दिसत आहे। आणि इथे बघा मस्त आता हे तिखटवाले जे अप्पे आहेत, कांदे टोमॅटोचा घोल त्यामध्ये मीठ वगैरे टाकून घ्यायचं, चांगलं एकजीव करायचं। त्यानंतर ते पण मी लावलेले आहे आणि इकडे सोबत डोसे पण करणं चालू आहे। खालतून किती मस्त बघा क्रिस्पी होत आहे। आणि असं दर संडे सॅटरडेला असं काही ना काही आमच्याकडे असा बेत दर संडेला सुट्टीच्या दिवशी मुलांना खायचं असते, म्हणून मी असं नेहमी करतच असते। आणि त्यानंतर हे बघा हे आहे माझं ताट, अप्पे, डोसे आणि चटणी। खूप टेस्टी झालं होतं, तुम्ही पण या खायला आणि लाईक पण करा।